केंदूरला कानोपाटक नावाचे संत होऊन गेले, ज्यांनी ज्ञानोपारायांच्या समाधीचं कीर्तन केलं. असा काही चमत्कार ऐकून काशीचे विद्वान पंडित त्यांना भेटण्याकरता आले. वेळ होती सकाळी 6:35ची. कानोपाटक संत लेकरांसोबत खेळत बसले होते, एक खांद्यावर एक मांडीवर. त्यावेळेस काशीच्या पंडितांनी विचारलं, का हो, केंदूरच गाव का? त्यावेळेस कानोपाटक संत म्हणाले, हो. त्यावेळेस काशीच्या पंडितांनी विचारलं, का हो, ते कानोपाटक संत कुठे राहतात? त्यावेळेस कानोपाटक संत म्हणाले, मीच आहे. अरे, तुझी काशीपर्यंत कीर्ती ऐकू आली. असं वाटलं होतं उठल्या बसल्या शास्त्राध्ययन करत असशील, ज्ञानेश्वरी पारायण करत असशील. तू तर लेकरं खेळवत बसलाय. महाराज, मला लेकरं आहे म्हणून मी साधू नाही ना. एक काम करतो, तिन्हीच्या तिन्ही लेकरं उचलतो आणि समोरच्या विहिरीत नेऊन टाकतो, मग तर म्हणसाल साधू. त्यावेळेस कानोपाटक संतांनी तिन्हीच्या तिन्ही लेकरं उचलली आणि समोरच्या विहिरीत नेऊन टाकली आणि आले त्यांच्याकडे. आता झालो का साधू? अरे, आता कसला साधू? पोटची लेकरं विहिरीत टाकायला माग पुढं बघितलं नाही. लोकांच्या पोरांच्या नरडीवर पाय द्यायला कमी करशील का तू? बरं महाराज, नसू द्या साधू, पण तुम्ही इतक्या लांबून मला भेटण्याकरता आला. निदान 2 घास जेवण करा गरीबाकडचं. जेवण आणि तुझ्या घरचं. आत्ता लेकरं विहिरीत टाकली, सुतक नाही का पडलं? सुतकाचं खातो का आम्ही? काशीचे पंडित आहोत. बरं, एक काम केलं तर जेवण कराल का? जशीच्या तशी झोपेतून उठल्यासारखी जिवंत मुलं विहिरीतून बाहेर काढतो, मग तर जेवाल. मग माणूस फोटो काढताना कॅमेऱ्याकडे जसा तोंड करतो, तसे ते काशीचे पंडित पाहू लागले. त्यावेळेस कानोपाटक संतांनी आवाज दिला, चला रे, बाहेर या. हे काशीचे पंडित आपल्या घरून उपाशी जात आहे. आवाज दिल्याबरोबर परिणाम झाला. तिन्हीच्या तिन्ही लेकरं झोपेतून उठल्यासारखी जिवंत विहिरीतून बाहेर आली. मला सांगायचंय काय, ज्याच्याकडे पोटची लेकरं विहिरीत टाकणे इतकी प्रापंचिक शक्ती आहे व टाकल्यानंतर जिवंत काढण्याची ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे, ते आपल्यासारखेच दिसत असले तरी संत नव्हते जगा माणसाच्या सारिके. समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणून हे लिंगा. संत नव्हते जगा माणसाच्या सारिके. आपल्यासारखेच दिसतात, आपल्यासारखेच कपडे घालतात, आपल्यासारखाच व्यवहार करतात, तरी त्यांना सामान्य माणूस म्हणता येत नाही.